आजच्या या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या क्लासमध्ये आपण युनिट नंबर 1 भाषा विज्ञान ब मधली दुसरी क्लास घेत आहोत. याच्या आधी आपली या घटकाची एक क्लास झालेली आहे. ती क्लास जर तुम्ही अटेंड केली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. प्लस आपण UGC नेट सेट जी सेटची एक्झाम आहे, त्या सेटच्या एक्झामच्या बेसिसवरती 2 क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह केलेले आहेत. त्या क्लासेस सुद्धा तुम्ही अटेंड केल्या नसतील तर त्याची सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन चेकआउट करा. आजच्या क्लासमध्ये ही सेकंड क्लास आहे. या सेकंड क्लासमध्ये जे फर्स्ट क्लासचे जे काही प्रश्न राहिले होते ते प्रश्न आपण घेणार आहोत. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. आणि बाकीचे जे क्लासेस आहेत त्या क्लासेस जर तुम्ही बघितल्या नसतील तर चॅनलला व्हिजिट करा आणि त्या ठिकाणी क्लासेस आहे त्या अटेंड करा. प्रत्येक प्रश्नाच्या खाली विश्लेषण असेल आणि विश्लेषणाच्या बेसिसवरती बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. नॉट ओनली वन क्वेश्चन्स बट ऑल्सो 2-3 क्वेश्चन्स विल बी सॉल्व्ह basis of explanations. Okay, so read carefully and try to revise all important key points and questions. Okay, it can help for your NET and SET both are exams. Okay, क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या आदानाचे प्रकार कोणते तो अचूक पर्याय निवडा. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. ए आहे शब्ददान, बी आहे रूपांतरदान, सी आहे भाषांतरदान, डी आहे संमिश्र दान आणि ई आहे उच्चारणदान. या ठिकाणी आदानाचे प्रकार कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्व आदानाचे हे प्रकार आहेत, दिलेले सर्व आदानाचे प्रकार आहेत. आणि सर्वात जो पहिला आदानाचा प्रकार आहे याच्यामध्ये दुसऱ्या ट्रायंगलने टाईपने प्रश्न विचारला जाईल की सिक्वेन्समध्ये क्रमानुसार प्रकार लावा. तर आदानाचे एकूण किती 6 प्रकार आहेत. आदानाचे एकूण 6 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आहे शब्ददान, दुसरा आहे रूपांतरदान, तिसरा आहे भाषांतरदान, चौथा आहे संमिश्रदान, पाचवा आहे उच्चारणदान आणि 6वा आहे व्याकरणदान. जर आदानाचे प्रकाराच्या बेसिसवरती प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला एकूण 6 प्रकार माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही 2 प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह कराल. एक तर क्रमानुसार विचारला जाईल तो प्रश्न सॉल्व्ह करणार. सेकंड, कोणते प्रकार आदान प्रकाराचे आहेत, या 2 प्रकारांमध्ये तुमचे हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. ओके, नाव क्वेश्चन नंबर सेकंड आहे रूपी आणि रूपी कांतर यांच्या बेसिसवरती. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेला आहे, रूपीम आणि रूपिकांतर पुढीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत. खाली 5 ऑप्शन आहेत. एक आहे याच्यातील कोणती विधाने अचूक आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत रूपीम आणि रूपिकांतर याच्यावरती, याच्या रिलेटेड संदर्भात. ओके, तर ए दिला आहे, स्वप्न आणि स्वनिम या जोडीप्रमाणेच रूपिका आणि रूपिकांतर ही जोडी महत्वाची ठरते. स्वप्न म्हणजे आय थिंक स्वन असेल, इथे स्वन असेल, ते स्वन असायला पाहिजे. बी आहे, संदर्भ निरपेक्ष अशी रूपिका जेव्हा एखाद्या विशिष्ट संदर्भाच्या अनुरोधाने भाषेत योजली जाते तेव्हा तिला रूपीम म्हटले जाते.
बी. सी आहे माणूस, माणसे याप्रमाणे विविध प्रकारे विविध कारणांसाठी जी रूपे तयार होतात त्यांना रूपिकांतर असे म्हणतात. डी आहे रूपिम व रूपिकांतर यांच्या लेखनाची विशिष्ट रीत आहे. रूपिम कंसात लिहितात तर रूपिकांतरे तिरफ्या कंसात लिहिल्या जातात. ई आहे उदाहरणार्थ रूपिम ससा कंसामध्ये, रूपिकांतर तिरफ्या कंसात ससा आणि शस्या. ओके, म्हणून या ठिकाणी त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. रूपिम आणि रूपिकांतर एक आहे रूपिम आणि स्वनिम या जोडी प्रमाणेच रूपिका आणि रूपिकांतर ही जोडी महत्वाची ठरते. संदर्भ निरपेक्ष असे रूपिका जेव्हा एखाद्या विशिष्ट संदर्भाच्या अनुरोधाने भाषेत योजली जाते तेव्हा तिला रूपिम म्हटले जाते. उदाहरणार्थ गाय. फर्स्ट ऑप्शन जो दिलेला आहे तो बरोबर आहे. सेकंड आहे रूपिम व रूपिकांतर यांच्या लेखनाची विशिष्ट रीती आहे. रूपिम कंसात लिहितात तर रूपिकांतरे तिरफ्या कंसात लिहिली जातात. बरोबर. उदाहरणार्थ रूपिम ससा, रूपिकांतर तिरफ्या कंसात ससा आणि शस्या. ओके. तिसरं आहे स्वन विनाशात ज्याप्रमाणे भाषेत प्रत्यक्ष वावरत असतात ती स्वनांतरे आणि सनांतरांचा प्राथमिक गट म्हणजे स्वनिम असे म्हणतात. तेच तत्व रूपिम आणि रूपिकांतर यांच्यामध्ये लागते. ओके. फोर आहे माणूस माणसाला माणसाचा माणुसकी अशी जेव्हा आपण भिन्न रूपे वापरतो तेव्हा त्या दोन प्रकारची रूपे एकत्र आलेली असतात. सगळ्या भाषिक रूपात माणूस हे रूप समान आहेच, पण त्याचबरोबर ला, चा, की अशी वेगळी ही रूपे आहेत. पाचवा आहे दिव दिवटी, मुलगा मुलगी यासारखे रूपिम स्त्री पुरुष भेदानुसार म्हणजे लिंग भेदानुसार वेगळे ठरतात. लिंगानुसार पडणारा हा फरक हे रूपिम स्त्री पुरुष भेदानुसार म्हणजे लिंग भेदानुसार वेगळे ठरतात. आणि जे बाकीचे विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करून. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सर्व विधाने अचूक आहेत. या ठिकाणी दिलेली सर्व विधाने अचूक आहेत. या ठिकाणी जी विधाने दिलेली आहेत ती सर्व अचूक आहेत, बट एक्झाम मध्ये सर्व विधाने अचूक दिलेली नसतात. म्हणून काही विधाने चुकीची असतात, काही विधाने बरोबर असतील. मग विधाने काळजीपूर्वक वाचायची, नीट समजून घ्यायची आणि त्याच्यानंतर जो ऑप्शन आपण निवडणार आहे तर विचारपूर्वक आणि सामंजस्य पद्धतीने ऑप्शनवरती क्लिक करायचं. ओके. ना क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे खंडादिष्ट स्वनिमांच्या संदर्भात खालील अचूक विधाने ओळखा. हे आहे संभाषण म्हणजे केवळ स्वर, व्यंजने आणि अर्धस्वर यांची सानुक्रम रचना नव्हे. बी आहे बलाघात, अनुनासिकत्व, दीर्घत्व, सुरांचे आरोह वरोह इत्यादी ध्वनिगुण मिसळले जातात. सी आहे स्वर, व्यंजने, अर्धस्वर यांनी फक्त होणाऱ्या स्वनिमांना खंडयुक्त स्वनिम म्हणतात. डी आहे
बलाघात सुरांचे चढउतार इत्यादीमुळे विभेदकत्व निर्माण होते. आणि या प्रश्नाचे या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. खंडाधिष्ठ स्वनिमच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण आहे. संभाषण म्हणजे केवळ स्वर, व्यंजने आणि अर्धस्वर यांची सानुक्रम रचना नव्हे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे तो बरोबर आहे. सेकंड आहे, या तिन्ही सानुक्रम रचना करून तिच्यामध्ये बलाघात, अनुनासिकत्व, दीर्घत्व, सुरांचे आरोह वरोह इत्यादी ध्वनिगुण मिसळले जातात. थर्ड आहे, स्वर, व्यंजने, अर्धस्वर यांनी व्यक्त होणाऱ्या स्वनिमांना खंडयुक्त स्वनिम म्हणतात. बलाघात सुरांचे चढउतार इत्यादीमुळे अर्थविभेदकत्व निर्माण होते. चौथा आहे, तथापि त्यांचे अस्तित्व खंडयुक्त स्वनिमांशी निगडीत असते, त्यामुळे बलाघात सुरांचे चढउतार इत्यादींनी व्यक्त होणाऱ्या स्वनिमांना खंडाधिष्ठ स्वनिम म्हणतात. पाचवा आहे, ते नेहमी खंडयुक्त स्वनिमांच्या आश्रयानेच येतात. ओके, या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे, जिभेचा पुढचा भाग टाळूच्या दिशेने उचलून ज्या स्वरांचा उच्चार केला जातो त्याला अग्रस्वर म्हणतात. उदाहरणार्थ, ई. जिभेचा मधला भाग उचलून जो स्वर उच्चारला जातो त्याला मध्यस्वर म्हणतात. उदाहरणार्थ, अ. या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे संपूर्ण विधान बरोबर, तर बी आहे संपूर्ण विधान चूक, सी आहे पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध चूक, आणि चौथा आहे डी उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक. आता याच्यामध्ये ही जे स्टेटमेंट दिलेली आहे ते स्टेटमेंट बरोबर आहे की चुकीचे आहे हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा आपण तो याच्या रिलेटेड पॅराग्राफ वाचलेला असेल. मग अशा प्रकारचे जे सोपे प्रश्न असतात त्या प्रश्नविषयी थोडा विचार करायचा आणि त्यांच्यानंतर आन्सर क्लिक करायचं. ओके, ह्याच्यामध्ये जास्त काही विचार करायची गरज नसते, बट तुम्ही ह्याच्या रिलेटेड अराउंडच्या आसपास जरी थोडाफार विचार केला तर अचूक ऑप्शन तुम्ही निवडून 2 मार्क मिळवू शकता. ओके, सो बी केअरफुल. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए फर्स्ट. या ठिकाणी भाषा विज्ञानाच्या अभ्यासामध्ये स्वनिमांची व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येईल. स्वनिमाच्या संदर्भात या ठिकाणी सर्व विश्लेषण दिलेलं आहे. ज्या स्वनांचे उच्चारण तोंडामध्ये हवेचे कोणत्याही प्रकारे रोधक अडकवून न करता केले जाते त्यांना स्वर म्हणतात. त्यांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते. जिभेचा पुढचा भाग टाळूच्या दिशेने उचलून ज्या स्वरांचा उच्चार केला जातो त्याला अग्रस्वर म्हणतात. उदाहरणार्थ, ई. जिभेचा मधला भाग उचलून जो स्वर उच्चारला जातो त्याला मध्यस्वर म्हणतात. उदाहरणार्थ, अ. जिभेचा मागचा भाग वर उचलून ज्या स्वरांचे उच्चारण होते त्याला प्रश्नस्वर म्हणतात. उदाहरणार्थ, उ. पर्स्व आय थिंक पर्स्व, नॉट अ प्रश्न. बी आहे, जीभ किती उंची उचलली जाते यानुसार मुखविवरांचे वेगवेगळे आकार होतात. जीभ खूप
उंच उचलली गेली तर मुखविवर आकुंचित होते. त्यावेळी जे स्वर उच्चारले जातात त्यांना संवृत स्वर म्हणतात. उदाहरणार्थ उ. आता बघा याच्यामध्ये जे आपण एक्सप्लेनेशन्स देतोय त्या एक्सप्लेनेशन मध्ये स्वर दिलेले आहेत. तर स्वर या ठिकाणी असा प्रश्न विचारला जाईल की जोड्या लावा. जोड्या लावामध्ये स्वर दिले जातील आणि स्वरांची उदाहरणे दिली जातील. मग स्वर कोणता स्वराचे कोणती उदाहरण आहे ती मॅचिंगचा आपल्याला क्वेश्चन करायला लागेल. म्हणून हे जे एक्सप्लेनेशन आहे टू मच इम्पॉर्टंट. जीभ अगदी थोडी उचलली गेली तर मुखविवर आकुंचित न होता मोकळे राहते. असा वेळी उच्चारलेल्या स्वरांना विवृत स्वर म्हणतात. उदाहरणार्थ आ. वरील दोन्हीही अवस्थामध्ये अर्धसंवृत व अर्धविवृत असाही दोन अवस्था संभवतात. उदाहरणार्थ ओ आ अर्थस्वर व आ हा अधिवृत होय. का आहे? ज्या स्वरांचा उच्चार करताना ओठ पूर्ण गोलाकार असतात त्या स्वरांना वृत्ताकार स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ उ आणि ओ. ओके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. संपूर्ण विधान बरोबर. संपूर्ण विधान या ठिकाणी बरोबर आहे. ना क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेला आहे वांगिंद्रियाची रचना व कार्य यांच्या संदर्भात अचूक विधाने ओळखा. ए आहे वांगिंद्रिय हे मुख्यत्वे श्वासोच्छ्वास आणि अन्नग्रहण या जैविक गरजांशी संबंधित आहे. काय विचारलंय? अचूक विधाने म्हणजे याच्या संदर्भात जी बरोबर विधाने असतील त्या आपल्याला ओळखायची आहेत. बी आहे श्वासाच्या क्रियेमध्ये आपण नाकावाटे हवा आत घेतो. ती हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचून पुन्हा त्याच मार्गाने बाहेर पडते. सी आहे आपण जे खातो पितो ते श्वसन नलिकेत न जाण्यासाठी श्वास नलिका झाकण्याचे काम उपजीविका करते. राईट. डी आहे फुफ्फुसावाटे बाहेर पडणारी हवा प्रथम श्वासनलिकेत असणाऱ्या स्वरयंत्रामध्ये येते. ई आहे या स्वर तंत्रीची रचना उपजीवीकडे एकाखाली एक असा दोन पट्ट्या व डावीकडे एकाखाली एक असा दोन पट्ट्या अशी असते. या ठिकाणी वांगेंद्रियाची एक्सप्लेनेशन दिलेली आहे. त्याच्या रिलेटेड कार्य दिलेले आहे. तर वांगेंद्रियाची रचना व त्याचे कार्य या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी जेवढे आपण ऑप्शन वाचले तेवढे ऑप्शन अचूक आहेत. कारण त्याच्यामध्ये जेवढी जी स्टेटमेंट दिलेली होती अबाउट वांगेंद्रियाची रचना व कार्य त्याच्याविषयी ते अचूक आहेत सर्व. आणि त्याचे हे विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचायचं आहे. आणि अजून जे दुसरे एक्सप्लेनेशन आहे ते उपजीवेच्या थोड्या खाली ध्वनी निर्मिती करणारा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. त्याला स्वरयंत्र असे म्हणतात. तो 4 ग्रंथींचा मिळून बनलेला आहे. फुफ्फुसा वाटे बाहेर पडणारी हवा प्रथम श्वासनलिकेत असणाऱ्या स्वरयंत्रामध्ये येते. यावर पातळ आणि लवचिक असा 2 पट्ट्या असतात. या पट्ट्यांना स्वरतंत्री म्हणतात. या स्वरतंत्रीची रचना उपजीवीकडे एकाखाली एक असा 2 पट्ट्या व डावीकडे एकाखाली एक असा 2 पट्ट्या अशी असते. याच्या रिलेटेड दुसरे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही वाचून घ्यायचं आहे. ओके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलेला आहे
भाषा कुलाची संकल्पना पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकाच्या मांडणीमुळे पुढे आली? ई आहे फर्दिनांद द सॉयर, बी आहे विल्यम जोन्स, सी आहे क्युमरफिल्ड आणि डी आहे एडवर्ड सफीर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल भाषाकुल संकल्पनाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट की पॉईंट असतील तेच आपण घेणार आहोत. सर विल्यम जोन्स यांनी 1886 मध्ये कोलकाता येथे एसायटिक सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनात एक निबंध वाचला होता. त्यात त्यांनी एक महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडला होता. तो असा होता की संस्कृत, ग्रीक व लॅटिन या भाषात जे साम्य आढळते ते इतके घनिष्ठ आणि खोलवर रुजलेले आहे की त्या साम्याचा खुलासा ते केवळ योगायोगाने घडून आले आहे असे म्हणून भागण्यासारखे नाही. तर त्या साम्याचा खुलासा करण्यासाठी ही साम्यस्थळे आढळणाऱ्या भाषा कोणत्या तरी एका भाषेपासून उद्भवल्या असल्या पाहिजेत असे मानावे लागते. आणि ही जी संस्कृती भाषांच्या मुळाशी असलेली भाषा मानवाची लागते ती आज आपणास बहुधा उपलब्ध नाही. सर विल्यम जोन्स यांनी भाषा विज्ञानाचा पाया घातलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, विल्यम्स जोन्स. फर्स्ट विल्यम जोन्स इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. भाषाकुल संकल्पनाची मांडणी केली आहे. ना क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे भाषा विज्ञानाच्या वर्णनात्मक अभ्यासाच्या पद्धतीमध्ये कशाचे वर्णन अपेक्षित असते? अलंकार उपमा अलंकारातून झालेले नाही. हे आहे भाषेतील ध्वनी व शब्दांचे. बी आहे विविध स्तरावरील भाषिक संरचनेचे. सी आहे भाषेतील शब्दसंग्रहाचे. डी आहे भाषिक वर्तनाचे. वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धतीच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. वर्णनात्मक भाषा विज्ञानाला एककालिक भाषा पद्धती असेही म्हणतात. तर कोणत्याही विशिष्ट काळातील भाषेचा अभ्यास या पद्धतीने करता येतो अशी यामागची भूमिका आहे. सॉयर या भाषा वैज्ञानिकाने भाषेच्या वर्णनात्मक अभ्यासाची गरज प्रतिपादन केली. बाकीचे जे विश्लेषण आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचायचं आहे या ठिकाणी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 बी, केवळ विविध स्तरावरील भाषिक संरचनेचे. विविध दिलेला आहे. ओके ना. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये विचारलेला आहे अहिराणी बोलीवर कोणत्या भाषेचा प्रभाव अधिक दिसतो? ए आहे हिंदी, बी आहे गुजराती, सी आहे पंजाबी, डी आहे कन्नड. म्हणून या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. उत्तर महाराष्ट्र या प्रदेशात व्यापक प्रमाणात अहिराणी ही महत्वाची बोली आहे. सामान्यतः धुळे, जळगाव जिल्हे हे अहिराणाचे क्षेत्र असले तरी ती
नाशिक जिल्ह्यातील काही भागात बोलली जाते. धुळे जळगाव हा उत्तर महाराष्ट्राचा भाग खानदेश म्हणून ओळखला जात असल्याने अहिराणी बोलीला खानदेशी अशी पर्यायी संज्ञा आहे. प्राचीन या कृषी प्रधान प्रदेशात समाजाने वसाहत केली. या अभिरेचे अपभ्रष्ट रूप म्हणजे अहिर. या अहिराची बोली तीच अहिरणी किंवा अहिराणी होय. निकट साहचर्यामुळे अहिराणी बोलीवर गुजरातीचा काही परिणाम दिसून येतो. गुजराती भाषेचा परिणाम दिसून येतो. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. बी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ना क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलेला आहे, स्वनिमांचे लेखन 2 तिरफ्या रेखामध्ये करतात. उदाहरणार्थ क, ग, ल आणि अ, ई. 4 ऑप्शन दिलेले आहेत. हे आहे संपूर्ण विधान बरोबर, बी आहे संपूर्ण विधान चूक, सी आहे पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक आणि डी आहे उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक. या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. स्वनिम आणि स्वनांतर यांचे लेखनातील निर्देशन या ठिकाणी आहे. स्वनिमांचे लेखन 2 तिरफ्या रेखामध्ये करतात. उदाहरणार्थ क, ग, ल, अ, ई. प्रत्येक जे लेखन केलेलं आहे प्रत्येक लेखनामध्ये तिरफी रेख दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्वनिमांचे लेखन केलेलं आहे. तर स्वनांतराचे लेखन चौकटी कवचात लिहिण्याच्या प्रघात आहे. उदाहरणार्थ ग1, ग1 आणि ग2 कौशामध्ये कौशात ग1 कौश पूर्ण, कौशात ग2 कौश पूर्ण इत्यादी. तर विशिष्ट स्वनिम आणि स्वनांतर याचे एकत्र लेखन साधारणतः असे होते. कौसात ग1 कौश पूर्ण, कौसात ग2 कौश पूर्ण, कौसात ग3 कौश पूर्ण, कौशात ग4 आणि कौश पूर्ण, कौशात 5 कौश पूर्ण. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए संपूर्ण विधान बरोबर. वरील दिलेले विधान बरोबर आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारलेला आहे, भाषा एक संकेत प्रणाली यांच्या संदर्भात खालील अचूक विधान ओळखा. हे आहे, भाषा ही अशीच एक संकेत व्यवस्था असून ती संकेतावर आधारलेली आहे. बी आहे, संकेत व्यवस्थेवर सर्वात जास्त अवलंबून असतो. सी आहे, भाषेचे माध्यम असणारा ध्वनी हा अनेक गुणवैशिष्ट्यांनी युक्त आहे. डी आहे, ध्वनीच्या गुणकारकतेमुळे भाषा ही सर्वाधिक उपयुक्त संकेत व्यवस्था ठरली आहे. ई आहे, मानवी मुखावाटे उच्चारले जाणारे ध्वनी हे भाषेचे माध्यम आहे. या प्रश्नाचे या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. भाषा ही अशीच एक संकेत व्यवस्था असून ती ध्वनी संकेतावर आधारलेली आहे. माणूस इतर अनेक संकेत व्यवस्थांचा वापर करीत असतो, पण तो भाषा या संकेत व्यवस्थेवर सर्वात जास्त अवलंबून असतो. सेकंड, इतर संकेत व्यवस्थांच्या तुलनेत भाषा ही संकेत व्यवस्था अधिक सुटसुटीत, लवचिक, वैविध्ययुक्त, उपयुक्त, सहजसाध्य आणि केव्हाही कोठेही विनासायास वापरता येणारी आहे. याचे कारण भाषेचे माध्यम असणारा ध्वनी हा अनेक गुणवैशिष्ट्यांनी युक्त आहे. 4 आहे, ध्वनीच्या गुणकारकतेमुळे भाषा ही सर्वाधिक उपयुक्त संकेत व्यवस्था ठरली आहे. 5,
मानवी मुखावाटे उच्चारले जाणारे ध्वनी हे भाषेचे माध्यम आहे. असंख्य ध्वनी समुच्चय मानवाकडे असतो, परंतु त्यातील काही मोजके ध्वनी भाषेत वापरले जातात. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. सर्व वरील दिलेल्या सर्व स्टेटमेंट अचूक आहेत. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये विचारलेला आहे, सीमा संधीच्या संदर्भात खालील अचूक विधाने ओळखा. यह है तो काम करी, तो काम करी, बाहेर जाऊ नये, आणि डी आहे बाहेर जाऊ नये. या ठिकाणी बघा, सीमा संधीच्या संदर्भात खालील अचूक विधाने ओळखा. या ठिकाणी तुम्हाला उदाहरणे सुद्धा दिली जातील. या ठिकाणी विधाने दिलेली आहेत. तर ही सीमा संधीच्या संदर्भातील विधाने आहेत आणि वरील सर्व जे स्टेटमेंट आहेत ते सर्व स्टेटमेंट अचूक आहेत. या ठिकाणी दिलेले सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. सीमा संधीची ही उदाहरणे आहेत. तो काम करी, तो काम करी, आणि बाहेर जाऊ नये, बाहेर जाऊ नये. ओके. नाव क्वेश्चन नंबर 11 चा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 4, सर्व. ओके. क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या रूपिमांचे 2 प्रकार पडतात, त्यातील अचूक पर्याय निवडा. ए आहे मुक्त रूपिम, बी आहे बद्ध रूपिम, सी आहे संमिश्र रूपिम, आणि डी आहे अनन्यसाधारण रूपिम. या ठिकाणी जे प्रमुख प्रकार पडतात ते आहेत, ए आहे मुख्य रूपिम आणि बी आहे बद्ध रूपिम. परंतु चारही ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत. या ठिकाणी 2 दिलेले आहेत, परंतु 4 प्रकार या रूपिमांचे पडतात. पण या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, सर्व. ओके. आजची ही जी क्लास आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे.